नमस्कार. पंढरपूर पीपल्स मध्ये सरसे स्वागत. काल पंढरपूर नगर परिषदेची सभा पार पडलेली आहे. 18 नंबरचे नगरसेवक विनायक देवमारे आपल्या सोबत आहेत. त्यांनी सभागृहामध्ये जोरदार ह्या प्रभागासंदर्भात जे प्रश्न होते जोरदार आवाज उठवलेला आहेत. मेंबर नमस्कार. नमस्कार. काल तुम्ही सभागृहामध्ये जोरदार तुमच्या अनेक प्रश्नासंदर्भात बोललेला आहात. काय तुमची प्रमुख मागणी होती? माझा प्रभाग क्रमांक 18 आणि नगराध्यक्षांचा पण प्रभाग क्रमांक 18 ह्या हेतूनी मी सभागृहात असा प्रश्न उपस्थित केला की माझ्या प्रभागामध्ये सगळ्यात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा प्रभाग माझा 18. तर त्या प्रभागाला गोपाळपूर गाव, कासेगाव आणि टाकळी भाग असे 3 प्रकारचे खेडेगाव जोडलेले आहेत. तर त्या प्रभागामध्ये रस्त्याची सोय नाही, लाईटची सोय नाही, पाण्याचं मी बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी बनसोडे मळ्याचा पाण्याचा विषय असो की रहमतनगरच्या पाण्याचा विषय असो, अशा दोन तीन भागाचा असा विषय होता पाण्याचा की तिथं आतापर्यंत पाणीच गेलेलं नाही. तर ते मी काम पहिल्या टप्प्यात म्हणलं तरी चालेल. ड्रेनेजचं काम तर आपण केलेलंच आहे. लाईटचं तर आता मी बोललेलोच आहे. लाईट सगळ्यात महत्वाचा विषय होता लाईटचा. तर त्या भागात असं गेल्यावर असं वाटतं की जसं की आपण खेडेगावात गेलोय. असताना तर भाग तो नगरपालिकेच्या हद्दीत आहे, पण वाटतं असं की खेडेगाव सुद्धा चांगलं त्या पद्धतीचं. मग ते मी जसं 21 डिसेंबरला आपली निवडणूक पार पडली, निकाल लागला, त्याच्या 3-4 दिवशी मी पत्र दिलं होतं की माझ्या प्रभागात अशा अशा ठिकाणी रहमतनगर असो, मिडसिंकर मळा असो, परत टाकळीतला भाग म्हणलं तर देवकते मळा असो, तर अशा ठिकाणी लाईटची गैरसोय, म्हणजे लाईटच नाही तिथं कसल्याही परिस्थितीत. तर त्या लाईट लावण्या स्ट्रीट लाईटीबद्दल मी आवाज उठवला होता. काय सत्तेधारीत असून तुमचे प्रश्न सोडवले जात नाही आहेत, सर्वसामान्यांचे प्रश्न सुटतील का? त्याच हेतूने मी काल सभागृहात बोललो की आम्हाला जर तुमच्यापर्यंत पत्र देऊन 6-6 महिने जर वाट बघावं लागत असेल तर मग बाकीच्या सर्वसामान्य नागरिकांचे ते प्रश्न कसे सोडवले जाणार तुमचे? असाच एक प्रश्न होता की सभागृहात एक मी विषय घेतला होता. एक जणांनी मला अर्ज दिला की माझ्या घराच्या समोर लाईट नाही आहे, तिथं एक सर्पदंश झाला माझ्या मुलाला, तर ते विषारी नव्हता म्हणून माझ्या बाळाला काय झालं नाही, उद्या काय झालं असतं तर याला कोण जबाबदार आहे? मी ते शिवसाहेबांना पण बोललो आणि नगराध्यक्ष मॅडमला पण बोललो. नगराध्यक्ष मॅडम सुद्धा वारंवार त्यांना सांगून सुद्धा कामं पूर्ण होत नव्हती. तर त्यांचा प्रश्न असा आला की आपली नगरपालिका थोडी आर्थिक दृष्ट्या थोडी ही आहे, पण होईल, हळूहळू करू म्हणले. तर मी बोललो किती दिवसात होणार? मग ते बोलले की आपण लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावू, असं आश्वासन दिलंय त्यांनी. पुढची तुमची भूमिका काय असेल? कशाबद्दल? जे आज प्रश्न त्यांनी सोडवले नाही तर पुढची भूमिका अशी असेल की आज जर तुम्ही प्रश्न लाईट बद्दल असू द्या, रस्त्यांबद्दल असू द्या, पाण्याबद्दल तर विषय मी सगळे प्रश्न सोडवल्यातच, पण जे काही जे त्यांनी आश्वासन दिलं की मी पूर्ण करतो, ते पूर्ण करून घ्यायची जबाबदारी माझी आहे. नाही केलं तर मी माझ्या दुसऱ्या जनरल मीटिंगमध्ये ह्याच्या पुढच्या पायरीवर उतरून सगळ्या गोष्टी करून घेऊ. नगरसेवकाचा नगराध्यक्ष असू द्या किंवा पंढरपूरचे मुख्याधिकारी असू द्या, हे ऐकत नाहीत का? तसं नाही म्हणता येणार. ते पण त्यांचं म्हणणं काय येतं की आपण आर्थिकदृष्ट्या पहिल्या प्रशासन काळात जे नगरपालिकेवर ओझं झालं होतं ते पूर्ण झाल्याशिवाय, तर ते ओझं उतरल्याशिवाय तर आपण गोष्टी काय करू शकत नाही. त्यामुळे थोडा वेळ लागतोय. पण आता माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिलाय नगराध्यक्ष मॅडम प्रणिताताई भालकेंना की मी तुम्हाला कोणत्याही निधीची कमी पडू देणार नाही आणि तुम्हाला पंढरपुरात कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही कशी मदत पडली तर मला सांगा, मी ते मदत करतो. एकीकडे तुम्ही सत्ताधारी असताना निधीची कमतरता जाणून येते, वर शासन तुम्हाला निधी देत नाही. आता नाही, आता परवा दिवशीच नगराध्यक्ष मॅडम मुंबईला गेल्या असता उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेनी त्यांना 9 कोटी रुपये निधी दिलेला आहे वार्षिक, की तुम्ही तुमच्या जे अत्यंत आवश्यक गरजा आहेत नगरपालिकेच्या ते पूर्ण करून घ्या तुम्ही. पण लाईटच्या असू द्या, रस्त्याच्या असू द्या, किंवा काही भागात काही विकासच झाला नाही ते पूर्ण करून घेण्याबाबत. एवढं निधी आला तर मग आपले काम होत नाही. नाही, आत्ता परवा दिवशी 8 दिवसाखाली हा विषय झालेला, होईल.
निश्चित होईल. निश्चित होईल. नाही,